Audio Jungle. आमचे काही सहकारी मित्र अल्पावर गेले आणि आज ते भाऊंना श्रद्धांजली वगैरे म्हणताय तिकडं मतदान केलं तर श्रद्धांजली होईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाऊंच्या घरात पहिले त्यांनी विचारलं का कुणाला की आम्ही जाणार आहे कुठे किंवा काय कुठे कोणत्या पदाधिकाऱ्याचा निर्णय घेतला आहे का. आमचे एवढे इतर अण्णा आहेत, दादा आहेत, सर्व आहेत, भास्कर शेठ आहेत. आमच्याशी कुणाशी ही न संपर्क साधता हे परस्पररित्या गेले. पण त्यांना आश्वासनं असतील काही आमिष असेल किंवा काय असेल याची मला कल्पना नाही. पण मला एक सांगायचं की आम्ही लहानाचे मोठे झालो. माझे वडील मला भगवानचा घोटाळा लावला जन्म झाला तेव्हा, म्हणजे त्यांना एक जीवनदान भेटलं. त्यांनी सांगितलं 80 साली माझा ॲक्सिडेंट झाला, मी बरोबर तिला गाडीची कट लागली पिण्यामध्ये, ती पडली आणि मारायला प्रचंड मोठा मॉब मला. त्यावेळेस भाऊ कोणत्याच पक्षाचे असं मला काय हरकत नाही. आमचं पूर्ण घर असं राष्ट्रवादीचं असेल पण भाऊ कुठंच होतं, भाऊचं गॅरेज होतं साधं बरोबर. तर त्यावेळेस फक्त भाऊ पटका होता म्हणून ती करत बाई भाऊच्या अंगामध्ये म्हणजे हा माझा भाऊ आहे आणि याला हात मारायचा हा माझा भाऊ आहे का. तर हा भागवा पाटका शेट्टी तिला विचारलं बाबा का तुझा भाऊ कसा. तर भाऊने सांगितलं, भाऊना तिने सांगितलं की बाबा हा जो भागवा पाटका हा शिवसेनेचा आहे, बाळासाहेब ठाकरेंचा आहे, त्याच्यामुळं तू माझा भाऊ आहे, तुला हात लागणार आहे, तुला धक्का लागला तर माझ्या जीवाला धक्का भेटला. तिथं भाऊ वाचले. त्यानंतर भाऊंनी शाखा स्थापन केली. छगनराव भुजबळ होते त्यावेळी शाखेच्या उद्घाटन माझे तुम्ही होते त्यावेळेस सगळं जण आम्ही तर नव्हतोच, आमचा जन्मही नव्हता तेव्हा. आम्हाला भाऊंनीच सांगितलेलं आहे. आम्ही काही माझं ऐकून हे बोलत नाही की आमचे मार्गदर्शक आहेत, सर्व अण्णा आहेत, सर आहेत, सगळ्यांना माहिती आहे गोष्टी. पण आमचे सहकारी मित्र हे आता गेले तर हे म्हणताय की भाऊंना श्रद्धांजली म्हणजे धनुष्यबाणला मतदान केलं मी भाऊंना श्रद्धांजली. पण भाऊ असते तर पहिली गोष्ट तुम्ही कुठं असती मला, पहिले तुम्ही कुठं असती हा पहिला प्रश्न विचारा मनाला. तुम्ही आज ज्यांना पदं दिली ते पदाधिकारी आज म्हणताय की 8 वर्ष बेलला वाळीत टाकला होता, बेलल्याकडे लक्ष नव्हतं. अरे पण 8 वर्षात तुम्हाला भाऊंनी संधी दिली तर तुम्ही काय करत होते. मग तुम्ही जीव काढायचा ना, बेलला वाळीत का पडून दिलं तुम्ही दुसऱ्याच्या दावणीला का बांधायला गेली. तुम्ही स्वतः जीव काढायचा, बेलल्यासाठी तुम्ही तळ म्हणायचं. ठीक आहे आमच्या काही गोष्टी चुकीच्या होत्या, आम्ही काही ठिकाणी मागं बॅकफुटवर होतो काही दिवस, पण आज आम्ही आल्यानंतर तुम्ही आम्हाला विचारत नाही घेता, परस्पर निर्णय घेता. एवढे मोठे तुम्ही झाला असाल तर तुम्हाला तुमचं लक लागू अडचण नाही. पण माझं एकच सांगणं आहे की राजाभाऊ असताना शिवसेना ही उद्धव साहेबांची बाळासाहेबांची होती, आजही ती त्यांचीच आहे. आणि हा शिवसैनिक कट्टर त्यांच्या मागं नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही सर्व तिथंच आहोत. भले उद्या आम्ही 0 होऊ पण आम्ही जागेचे हलणार नाही. हा आमचा शब्द वाई हे भाऊच्या समोर मी सांगतो. आणि कुणी कुठेही जाऊ. आता एक कार्यकर्ता मला फोन आला 2 दिवसापूर्वी 7 तारखेचं इलेक्शन मतदार होते, मी 8 तारखेपर्यंत प्रवेश करतो. काय शरीर होता त्याला त्यांची जागा दाखवा, घेऊ नका आणि दुसरं अण्णा हे एवढं बोलतो की मी सगळ्यांना पाठिंबा आहे. माळेचे चांगले आहेत, स्नेहते आहेत, प्रदूषण आहे, हे प्रदूषण आहे माझे मित्रच आहेत. या भगिनी आमच्या क्लासमेटच आहेत, कॉलेजला आम्ही एकदम घरोघरचे संबंध आहे. ठीक आहे पक्ष म्हणून आम्ही इथून मागे विरोधात होतो, पण आज आघाडीचा निर्णय आहे, आघाडीचं आदेश आहे, साहेबांचा आदेश आहे की आपल्याला आघाडीसोबतच राहायचं. म्हणून आम्ही सर्वजण शिवसैनिक आम्ही आघाडीसोबत आहोत आणि आदेशाचं पालन 100% करणार. तिन्ही उमेदवारांना जास्तीत जास्त मदती देण्याचे ताकद प्रयत्न आम्ही करणार आणि पूर्णपणे विजयापर्यंत त्यांना नेऊन पोहोचण्याशी आम्ही राहणार नाही हे तुम्हाला सांगतो. पण मला एक मुद्दा अजूनही उपस्थित करायचा आहे. हे जे काय उमेदवार भाऊंची श्रद्धांजली म्हणतात किंवा भाऊंना श्रद्धांजली म्हणतात, यांना भाऊंचा फोटो काल कसा आठवला. माझा आक्षेप त्या सगळ्यांवरती त्या बोर्डच्यांनी कुणी लावलेत भाऊंचा फोटो, तो आमच्या परिवाराला किंवा मयूर गुंजाळला किंवा माझ्या आईला न विचारात घेता लावलेला आहे. मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई, पोलीस तक्रार किंवा आयोगाकडे किंवा जिल्हाधिकाऱ्याकडे ही मागणी करत पत्र पाठवा आणि हे बाईट मार्फत तुम्हीही तिथपर्यंत पोचवा. कारण हा फोटो लावायचा अधिकार कुणालाही नाही आणि गद्दारांना तर बिलकुल नाही. सर्वांना आमचा जाहीर पाठिंबा आहे आणि 100% आम्ही यांना निवडून आणणार. जय महाराष्ट्र.